नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची सरासरी लोकसंख्ये घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होती. दुसरं, ब्राझीलचा नागरीकरणाचा वेग 1970 दशकानंतर मंदावला. 3. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्थासुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. पुढचं, ब्राझीलचे अतिपश्चिमेकडील ठिकाण नार्सेटे दो रिओ मोआ हे आहे. त्यानंतर जोड्या लावा. प्रश्न पहिला ब भाग, भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉईंट, ब्राझीलमधील पूर्वेकडील उच्चभूमी अजस्र कडा, गंगा नदीचा उगम गंगोत्री, ॲमेझॉन नदीचा उगम ॲडिस पर्वतरांग. या ठिकाणी गंगोत्री लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तिसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. भारतात लोकसंख्येचे वितरण कसे आहे? भारतात लोकसंख्येचे वितरण दाट आणि असमान आहे. दुसरं, ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्त्या कोणी निर्माण केल्या? ब्राझीलमध्ये सुरुवातीला वस्त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी म्हणजेच पोर्तुगीजांनी निर्माण केल्या. तिसरं, भारत व ब्राझील यापैकी कोणत्या देशाचे दरडोई उत्पन्न कमी आहे? भारताचे. 4. ब्राझीलमधील कोणती दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीस उपयुक्त आहे? पॅराग्वे, पॅराना. 5. भारतातील कोणत्या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात? पूर्व किनारपट्टीवर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नकाशा आराखड्यात दिलेली माहिती भरा आणि सूची तयार करा. बघा या ठिकाणी सूची. बघा माहिती काय काय भरायची आपल्याला. 4 गुणांसाठी हा प्रश्न असतो. 1. दक्षिण भारतातील जास्त घनतेचे राज्य, ते आहे 1 केरळ. पश्चिम किनारपट्टी, ही आपली पश्चिम किनारपट्टी आहे. या ठिकाणी एवढा भाग तुम्ही काळा करायचा आहे पूर्ण. वरपर्यंत. आणि पूर्व किनारपट्टी आलं तर इकडचा भाग घ्यायचा. एक एक गुणासाठी एक एक पॉईंट विचारला जातो. भारतातील कमी पर्जन्याचा प्रदेश राजस्थान. राजस्थान राज्यामध्ये वाळवंटी प्रदेश असल्यामुळे कमी पर्जन्य असतो. त्यानंतर ईशान्येकडील सदाहरित वनांचा प्रदेश, गंगा यमुना नद्यांचा जो काही प्रदेश असेल, गाळाचं मैदान तयार केलेला तो प्रदेश घ्यायचा आहे. 5वं, उष्ण वाळवंटी प्रदेश राजस्थान येईल. एक शिंगी गेंडा असणारे राज्य या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न आ भाग, खालील नकाशाचे वाचन करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. ब्राझीलचा नकाशा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि या नकाशाचं वाचन करून आपल्याला त्या नकाशावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा यासारखा ब्राझीलचा एखादा नकाशा आपल्याला दिला जाईल
आणि त्यावर आधारित विचारलेले प्रश्न. बघा पहिला प्रश्न, या नकाशात वितरणाची कोणती पद्धत वापरली? ती पद्धत आहे टिंब पद्धत. त्यानंतर उत्तरेकडील कोणतेही एक कमी घनतेचे लोकसंख्येचे राज्य सांगा. तर ते राज्य आहे ॲमेझॉनास. त्यानंतर पुढचा प्रश्न, लोकसंख्येचे अतिदाट वितरण असणारा कोणताही एक प्रदेश ब्राझीलमधला, तो आहे साओ पावलो आणि रिओ दी जानेरिओ. हे दोन प्रदेश जास्त लोकसंख्येचे आहेत. नकाशात किनारी प्रदेशात लोकसंख्या कशी आहे? तर ती आहे, या लोकसंख्येमध्ये दाट आहे ती. पश्चिम ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे प्रमाण कसे आहे? पश्चिम ब्राझीलमध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे कमी आहे. लोकसंख्या वितरणाचा कल कसा आहे? ब्राझीलमधील लोकसंख्या वितरणाचा कल हा असमान आहे. बघा आपण त्याचं उत्तर पाहू. बघा हे प्रश्न आणि त्याची उत्तरं. पुढचा प्रश्न आहे, भौगोलिक कारणे लिहा. भारतात सरासरी वार्षिक तापमान अधिक असते. बघा त्याचं कारण. या ठिकाणी बघायचं आहे, भारताच्या हवामानाची वैशिष्ट्ये, त्यावर आधारित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तयार करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जगाचा कॉफी पॉट म्हणून ब्राझील देशाला संबोधतात. बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर, सरासरी तापमान अधिक असते त्याचं. त्यानंतर आता आपण कॉफी पॉटचं पाहू. ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधतात. या ठिकाणी त्याचं उत्तर, अर्ध उत्तर या पेजवर. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सरासरी आयुर्मान वाढत आहे. बघा या ठिकाणी आयुर्मान 2016 नुसार 68 होतं, तर आता 75 वर्ष झालेलं आहे. आणि हे सरासरी आयुर्मान आता वाढत आहे. पुढचा प्रश्न, ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर अधिक होतो. हे त्याचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्तंभालेखाचा. प्रश्न 6वा अ भाग. बघा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, खालील माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख तयार करा. भारत व ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत आणि स्तंभालेख तयार करायचा. हा स्तंभालेख तयार करायचा आहे. टक्केवारी बघा काय आहे. भारतात 2015मध्ये नागरी लोकसंख्येची टक्केवारी आहे 32.1, तर ब्राझीलमध्ये आहे 84.7. 2016मध्ये नागरी लोकसंख्येची टक्केवारी भारतात आहे 32.5, तर ब्राझीलमध्ये 84.9. आणि 17मध्ये भारतात आहे 32.8 आणि ब्राझीलमध्ये 85.1. यावर आधारित आपल्याला अशा पद्धतीने हा स्तंभालेख तयार करायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे, भारताची 2017ची नागरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? ती आहे 32.8. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाची नागरी लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे? ब्राझीलची. तिसरा प्रश्न, कोणत्या दोन्ही देशांच्या नागरी लोकसंख्येचा कल काय दर्शवतो? आणि तो कल आहे, दोन्ही देशांच्या नागरी लोकसंख्येचा कल हा असमान वितरण आपल्याला दाखवतो आहे. बघा हे प्रश्न आणि त्याची ती उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
आलेखाचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा पहिला प्रश्न, ब्राझीलमधील साक्षरतेचे प्रमाण 2011मध्ये किती होते? दुसरं, भारताची साक्षरता कोणत्या दशकात सर्वाधिक वाढली आहे? तिसरा प्रश्न आहे, ब्राझील आणि भारत यांच्या साक्षरतेच्या प्रमाणात 1991मध्ये किती तफावत दर्शवते? चौथं, 1981 ते 2016 दरम्यान भारतात साक्षरता किती वाढली आहे? पाचवं, आलेखातील टक्केवारीतील बहुतेक वर्षांतर किती आहे? आणि सहावे, भारत व ब्राझीलच्या साक्षरतेबाबत आलेखावरून काय निष्कर्ष काढा? हे सर्व प्रश्नांची उत्तर आपण आलेखाचं निरीक्षण करून लिहायचं आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. त्याच्यातलं पहिलं आहे, भारताची लोकसंख्या वितरणाचे स्वरूप स्पष्ट करा. बघा त्याचं उत्तर, भारतातील लोकसंख्या वितरण आणि त्याचं हे स्वरूप या पद्धतीने पूर्ण करायचे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कमी लिंग गुणोत्तराची कारणे विशद करा. भारतातील कमी लिंग गुणोत्तराची ही कारणं या ठिकाणी लिहायची. पुढचं आहे, ब्राझीलच्या किनारपट्टीविषयी सविस्तर माहिती लिहा. बघा या ठिकाणी ब्राझील किनारपट्टी याविषयी सविस्तर माहिती लिहायची. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी शिक्षकांच्या मदतीने क्षेत्रभेटीचे आयोजन तुम्हाला करायला सांगितले तर त्याचं तपशीलवार नियोजन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. बघा ते नियोजन या पद्धतीने करायचं आहे. हा इकडचा अर्धा भाग. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा भूगोल विषयाचा पेपर आपण या ठिकाणी पूर्वपरीक्षेचा सोडवलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू.